मीटिंग मध्ये गोंधळ घातला जे विरोधकांना, फक्त मीटिंग चालू होण्याच्या अगोदरच गोंधळ घातला. त्यांना मुद्दे काय घ्यायचे ते पहिलेच म्हणले की आम्हाला अमान्य आहे. मुद्दे बी वाचले नाही, मुद्दे बी बघितले नाही, आम्हाला अमान्य नाही. सर्वसाधारण सभाचा याच्या अगोदर बी असाच गोंधळ घातला होता, म्हणून त्यांना मी 2 मीटिंग साठी तहकूब केलता आणि येण्याच्या अगोदरच सुरू केलं की बाबा हे आम्हाला अमान्य आहे, आम्हाला अमान्य आहे, मान्य नाही. सभाचा त्या अजेंडा काय, सभामध्ये अजेंडा काय घेणार आहे, पाथरी शहराच्या विकासासाठी तुम्ही काय करणार आहे, हे एक बी प्रश्न न विचारता फक्त दादागिरीची भाषा आणि सत्ता त्यांच्या हातातून गेली म्हणून त्यांचा जीव असा झालेला आहे की कवा नगरपालिकेत मी जाऊन बसतो आणि कवा मी पैसे खातो. 35 वर्षापासून जे बॅकलॉग त्यांना केलेलं आहे, सगळं जिकडे तिकडे सगळे नाल्या रोड हे ते डबल पैसे उचलून जे खाल्ले 35 वर्षात, सगळ्या लोकांना पाथरीच्या जनतेला माहिती आहे. आणि आता म्हणतात की 8.5 कोटी रुपये आले. हो ना, 8.5 कोटी रुपये आले ना, तर आम्ही तुम्हाला हिशोब देऊ ना. आणि हिशोब घ्यायचा तर तुम्हाला तो सभागृह नाही, तुम्ही सीओ पैसे जा, कलेक्टर पैसे जाओ विचारा, तुम्हाला लेखी आंदोलन करा, तुम्ही लेखीमध्ये विचारा कलेक्टरला. आणि कोणत्याही सभागृहात आलं की दादागिरीची भाषा. आता मी त्यांना 2 सभेसाठी तहकूब केलेलं आहे. त्यांना 2 सभासाठी मी यांना रद्द केलेलं आहे, कारण ह्याच्या अगोदर मी असाच गोंधळ घातला होता. आणि तुम्हाला सांगतो, स्वच्छता, पाणी, आमचे जे नगरसेवक आहे पूर्ण शहराचे, आमचे 9 नगरसेवकांना मी 1 2 11 13 नगरसेवक सगळं चांगलं काम करीत आहे, स्वच्छताचं काम करीत आहे. 4 दिवसाला पाणी आहे, स्वच्छता आहे, सगळे आहे. आणि यांना फक्त गोंधळ घालायचं होतं आणि हे सभा तहकूब करायची होती. आणि आदेश गेले. मला सांगा, सभागृहाचा अजेंडा झाल्यावर तिथं बोलायचा अधिकार दुसरा नाहीच. तुम्हाला जे बी बोलायचं सीईओच्या कॅबिन मध्ये बोलायचा, अध्यक्षच्या कॅबिन मध्ये येऊन बोलायचा. आणि वारवावरीची भाषा, सीओला शिव्या देणं, सीओ भ्रष्टाचार बनायचं. मला सांगा, सीओचा पिरियड 5 वर्ष यांच्या काळात होता, तेव्हा घेणे भ्रष्टाचार दोघांनी मिळून केला का? मग हे सिद्ध होते का? आणि आमचे पत्रकार विचारतात तुम्हाला अध्यक्षानं काय केलं. अरे तुम्ही ऑनलाईन बघा, ते काय गोंधळ घालीत होते. पहिल्यापासूनच बसले तेव्हापासूनच गोंधळ घालणं सुरू केलं. आणि त्यांची दादागिरी चालू देणार नाही मी. आता त्यांच्या पक्ष फक्त हे राहिले, सकृत सभासद राहिलेले आहे फक्त. ते बी मी त्यांना जास्त नाही, हे असं धिंगाणा करायले म्हणून त्यांना 2 सभेसाठी तहकूब केलं. आणि जास्त त्यांना काय त्यांचा भ्रष्टाचार केलेला त्यांच्या अध्यक्षाच्या पिरियड मध्ये ते सगळं काढलंय मी. त्यांची बाबा टावरचा काढलाय, हमीदा टावरचा काढलाय. हमीदा टावर नगरपालिकेच्या जागेवर बांधलंय, त्याचा पुरावा माझ्याकडे. आता मी कोर्टामध्ये दाखल करणार आहे ते पुरावा. त्याच्यामुळे त्यांची आग वाहिली त्याच्यातली की बाबा हे अध्यक्ष पूर्ण बसून माझे जे बी भ्रष्टाचार 35 वर्षाचा सगळं काढायले. त्याच्यामुळं हे फक्त त्यांना गोंधळ घालण्याशिवाय काम असल्यामुळे ते काय करते, सभेला गोंधळ घातला तर आपला विषय निघू नये, त्याच्यामुळे गोंधळ घालण्याचं काम करतात. आणि तुम्हाला सांगतो, इतकी चांगली नगरपालिका चालविणार आहे आम्ही. स्वच्छता, पाणी, आमचे सर्व नगरसेवक, सर्व आमचे स्वच्छता कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी, दादागिरीची भाषा येऊन आरवेवरीची भाषा करायची, निवेदन द्यायचे, हेच काम त्यांना राहिलेलं आहे. बाकी कोणतं काम राहिलेलं नाही.